खासदार पहिली गोष्ट म्हणजे सुशिक्षित आणि तिन्ही भाषावर प्रभुत्व असणारा खासदार पाहिजेत. त्या कॅटेगरीमध्ये आमच्या कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव हे बसतात, कारण ते उच्च शिक्षित आहेत. सैयद इम्तियाज जलील हमारे लिए बेस्ट रहेगा. नवीन पाहिजे कोण खासदार, नवीनच पक्षाचं, जसं वंचित आघाडी आली आहे आता, त्यांचं पण चांगले आहे. तर औरंगाबादमध्ये फक्त दोनच शहर आहे, एक हर्षवर्धन और इम्तियाज जलील है, बाकी काही नहीं है दूसरे. खासदार जो है ना, खासदार चंद्रकांत खैरे साहब सारखा असावा. क्योंकि उनका काम भी अच्छा है, पूरे ज़िले में हर समाज के लिए उन्होंने काम करे इम्तियाज जलील साहब ने. तिकडे गेल्या आमची मी 70 वर्षाची वय झाली माझी, खैऱ्याच्या मागं फिरून फिरून आम्हाला काही त्याची चारांचाही श्वासन देतो, काही कोणाचे कामं कट नाही, सगळ्याला चॉकलेट देतो आणि हिंडा तो माळा घालून गळ्यात, काही कामाचा माणूस देऊ खासदार. नमस्कार, मी रवींद्र आपल्या सर्वांचं स्वागत करतो न्यूज अनकटच्या या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे आवाज लोकसभेचा कौल मतदारांचा. या विशेष भागामध्ये आपण संभाजीनगरच्या चौफेर निवडणुकीसंदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. मतदारांचे मतं यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. मतदारांचा कौल कोणत्या लोकप्रतिनिधीकडे असणार आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर लोकसभेसाठी आपल्याला कोणता उमेदवार आवडीचा असेल किंवा तुम्ही काय सांगाल? जो विकास का काम करेगा हम उससे चलाएंगे. तरी पण आपल्या मतानुसार कोण असायला पाहिजे? सैयद इम्तियाज जलील हमारे लिए बेस्ट रहेगा. का इम्तियाज जलील का? विकास करे उन्हें. त्यांनी विकास केलेला. हाँ, काय सांगाल? इम्तियाज जलील साहब ऐसे हैं कि नहीं थे अपने ज़िले के खासदार, ऐसे हैं कि वो हर जात धर्म को लेकर चलने वाले खासदार है, इसलिए हम उनको पसंद करते हैं. हाँ, एजुकेशन और वही एक ऐसे खासदार अपने ज़िले के, क्या अपने ज़िले के लिए जो है तो वो पार्लियामेंट में आवाज़ उठाते हैं, इसलिए हम उनको पसंद करते हैं. इम्तियाज जलील. दुसरे पण या ठिकाणी आपल्या समवेत आहे. तुम्ही काय सांगाल? मला तर आता नवीन पाहिजे कोण खासदार, नवीनच पक्षाचं, जसं वंचित आघाडी आली आहे आता, त्यांचं पण चांगले आहे. आता नवीन आले अफसर खान, ते पण नवीन राहिले तर चांगलेच असतं नेते. नवीन खासदाराला चान्स द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. हां, नवीन द्यायला तर मग ती कामं पण नवीन होईल. आता मग आता इम्तियाज जलील साहेब पण चांगलेच आहे, त्यांनी पण चांगलं काम केलं आहे. परंतु नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं तुमचं मत आहे. तुम्ही काय सांगाल? बिल्कुल जो बात करे उन्होंने ये बात सीधी. आपल्या मतानुसार खासदार कसा असायला पाहिजे? काका काय सांगाल तुम्ही, खासदार कसा असायला पाहिजे? खासदार जो है ना, खासदार चंद्रकांत खैरे साहब सारखा असावा. दंगा पिशाद होऊ देत नाही, वातावरण चांगलं असतं. आणि दुसरे खासदार आम्हाला वाटत नाही की दुसरा खासदार चंद्रकांत खैरे साहेबच खासदार. चंद्रकांत खैरे साहेब का खासदार हवा तुम्हाला? चांगलं काम आहे त्यांचं, 20 वर्षापासून खासदार आहे. त्यांचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे तो खासदार चांगला आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे साहेब पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. दुसरे पण काका या ठिकाणी उपस्थित आहे. काय सांगाल काका? बोलते तुम्ही काय सांगाल की येणारी खासदारकी लढत आता होतीये, पंचरंगी लढत आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोण खासदार तुम्हाला हवं? चंद्रकांत खैरे. चंद्रकांत खैरे साहेब पाहिजे. का पाहिजे बरं? काय असं त्यांचं वर्क चांगलं आहे सर. त्यांचं बाकी जे मागच्या पंचवार्षिक आहे ते चांगलं होते. त्यांचं मागील पंचवार्षिकमध्ये इम्तियाज जलील नाही, त्याच्या मागच्या वेळेस ते तेच होते. तर तुमच्यामध्ये चंद्रकांत खैरे हे खासदार असायला पाहिजे असं तुमचं मत. तुम्ही काय सांगाल का? हां, चंद्रकांत खैरे साहेब यायला पाहिजे निवडून. पहिले 10 वर्ष होते ते चांगले होते, राहायलाच पाहिजे चंद्रकांत खैरे साहेब. चंद्रकांत खैरे हेच राहायला पाहिजे. आमच्या मनात काय नाही, जे कामं करते सगळ्या लोकांना घेऊन चालते, जातीवाद नाही करत, ते खासदार पाहिजे. अजून आता औरंगाबादमध्ये फक्त दोनच शहर आहे, एक हर्षवर्धन और इम्तियाज जलील आहे, बाकी काय नाही आहे दुसरे. हे लोकांना बी बोलते, कामं घेऊन चालते, शेतकरीचे याचे. आता हर्षवर्धननं लाईट बिलचं केलं, हे इम्तियाज जलील साहेबांना पूर्ण औरंगाबाद 5 वर्ष पूर्ण चांगलं काम केलं, आदर्श घोटाळा समोर आणलं, ते आणलं. आता असे लोक पाहिजे. मग आता तर असे काही म्हणतात देव हे खत्र्यामध्ये आहे, ते जत्र्यामध्ये आहे, ते काही कामाचे लोक नाही. आपल्याला जे कामाचे लोक आहेत ते दोनच आहे, त्यांनाच ते पाहून मतदान करायचं. मग आता हे दोघी पण उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर त्यामधून कोण पसंती? ते जे चांगलं आहे त्याला पसंती करू. आमच्या मनातलं जे आहे ते दोघंच आहे, असं आहे. खासदार तुम्ही पसंत करा. तुम्ही काय? इम्तियाज जलील यांना का? इम्तियाज जलील आदर्श घोटाला उन्होंने मिला है, आदर्श घोटाले को सामने लाए,
और दंगा मुक्त औरंगाबाद बनाया इन्होंने। मित्रांनो, आता येणारी लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या मतानुसार कोणता खासदार हवा आहे? अभी तो इम्तियाज साबिज है अभी जो भी है, तो क्योंकि उनका काम भी अच्छा है पूरे ज़िले में, हर समाज के लिए उन्होंने काम करे इम्तियाज जलील साहब ने। तो आने वाले क्या काम था उनका, क्या काम उन्होंने किया? जैसा आदर्श बैंक का मसला था, और भी बहुत सारे थे, दलित भाइयों के काम करे उन्होंने, बहुत सारी चीज़ें करे उन्होंने जिले के अंदर। कन्नड़ में भी बहुत सारे कौन से? कितने विकास करे उन्होंने। अभी तुम देखो पूरे जिले में, तुम पॉल्यूशन देखो, कहीं भी नहीं दिखेंगे, पूरे साफ सिटी दिखेंगे, स्मार्ट सिटी हो गई अपनी। और बड़े बड़े नेता लोगों ने विजिट दी उनकी आप खासदारी। तरुण हो तो आपकी अपेक्षा कैसी होंगी की कसे खासदार तुम्हाला पाहिजे? हमारे को पढ़ा लिखा खासदार होना, जो कि पढ़ा लिखा खासदार अपने साहब इम्तियाज जलील साहब है, तो उनका विषय कोई नहीं है, वो पब्लिक की मांग है उनकी। तुम्ही काय सांगाल येणारे खासदार? माझं फक्त म्हणणं एवढेच आहे का परत एकदा औरंगाबाद लोकसभेचे खासदार म्हणून लोकांनी इम्तियाज जलील साहेबांना परत निवडून द्यावे. कारण की आपल्या जिल्ह्याचे नाव दिल्लीमध्ये आपल्याला पहिल्यांदा ऐकायला मिळाले की आपल्या जिल्ह्याला खासदार पण आहे. त्यांनी आदर्श बँकेचा घोटाळा बाहेर काढला आणि औरंगाबाद सिटीमध्ये खेळाडूंसाठी खेळण्यासाठी त्यांनी फुटबॉलचे स्टेडियम मंजूर करून आणलेले आणि त्यांनी कन्नड शहरामध्ये पण भरपूर विकास केलेला आहे. तसेच त्यांनी लोकसभेमध्ये मराठा आरक्षण तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कित्येक वेळा त्यांनी आवाज उठवलेला आहे. आपल्या समेत काही महिला वर्ग आहे, वयोवृद्ध महिला आहे, त्यांचेही मतं जाणून घेणार आहोत. आजी, काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण आपल्याला खासदार कोणाची पसंती आपण करणार? आम्ही केलेली आहे इम्तियाज जलीलची. आम्ही 25 वर्षापासून खैरे साहेबासोबत फिरलो, तर खैरे साहेबांना आम्हाला हिलो दिला नाही. आम्ही वारंवार खैरे साहेबाच्या दारात गेलो. भाऊराव खैरे वारले, त्यांची आई वारली. मी 35 गाड्या घेऊन गेले माती मौतीला उत्तर कार्याला. माझा समाज उपाशी तापाशी उघड्यावर फिरला. त्यांना आमच्या दारात नाही आले. आम्ही त्यांच्या सत्कारासाठी वारंवार त्यांना बोलवलं. एक वेळा प्रदीप जसवाल आला, पण खैरे आमच्या दारात आला नाही. माझा समाज इतका नाराजी झाला का आम्ही त्यांच्यासाठी 5-25 हजाराचा खर्च करून मंडप टाकून तो आमच्या दारात आला नाही. त्याच्यामुळं आमच्या समाजाची त्याच्यावर ते एकदम काही भरोसा राहिला नाही. 30 वर्षापासून फिरून आमच्या पुऱ्या ठिकऱ्या गेल्या साहेब, ठिकऱ्या गेल्या. आमची मी 70 वर्षाची वय झाली माझी, खैऱ्याच्या मागं फिरून फिरून. आम्हाला काही त्याची चारांचा विश्वास नाही. तो काही कोणाचे कामं करत नाही, सगळ्याला चॉकलेट देतो आणि हिंडा तो माळा घालून गळ्यात. काही कामाचा माणूस नाही खासदार. आता आपल्या समेत दिगाव खेडीचे सरपंच या ठिकाणी आहे. सरपंचांना आपण विचारणा करणार आहोत की सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं न्यूज अनकटमध्ये स्वागत आहे. काय सांगाल येणारी लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभेमध्ये मतदारांचे कौल आम्ही जाणून घेतोय. तुमच्या मताने खासदार कसा असायला पाहिजे? खासदार पहिली गोष्ट म्हणजे सुशिक्षित आणि तिन्ही भाषावर प्रभुत्व असणारा खासदार पाहिजेत. त्या कॅटेगरीमध्ये आमच्या कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव हे बसतात. कारण ते उच्च शिक्षित आहेत, विशेष करून त्यांचं तिन्ही भाषावर प्रभुत्व आहे आणि केंद्रामध्ये आवाज उठवणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी त्यांनी खूप आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेससुद्धा त्यांनी मराठा आमदार असताना 1.5 वर्षापूर्वी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता आणि त्यांचा जवळपास 2 ते 2.5 कोटीचा फंड त्यावेळेस बुडाला होता. आणि त्यांनी अनेक उपक्रम असे खासदार ह्या लेवलला राहीन असे केलेले आहे. 250 कोटीचा पीक विम्याच्या संदर्भात असो, दुष्काळ अनुदानाच्या संदर्भात असो, असे वेगवेगळे बरेच उपक्रम त्यांनी केलेले आहे. एकंदरीत हर्षवर्धन जाधव यांची पसंती त्यांच्याकडे आहे. आपल्या समेत अजून दुसरे आहे. काय सांगाल खासदार कसा असायला पाहिजे? खासदार असा पाहिजे, जातीवाद खासदार पाहिजे नाही. आता हर्षवर्धन आहे हे यांच्या दिलमध्ये सगळं डोक्यात जातीवादचा परिणाम आहे. हो, और आता आम्ही तो एकच आमचा खासदार आहे इम्तियाज जलील, त्याच्या पाठीमागे राहू. आणि औरंगाबादची जनता आहे त्यांना बी सांगू तुम्ही इम्तियाज जलीलच्या पाठीमागे राहा. इम्तियाज जलील एकंदरीत सांगितलं जाते. आणि दुसरीकडं खासदार हे जातीवादक आहे असं म्हटलं जातं. काय सांगा? नाही, जातीवादक काही प्रश्न त्यांनी आतापर्यंत केलेला नाही आहे. कारण पहिल्यापासून सुद्धा त्यांनी मोमेडियन समाजासाठी भरपूर
कार्य केलेलं आहे. मोमेडियन समाजासाठी त्यांनी भरपूर वॉल कंपाऊंड असो, ईदगाह संदर्भात असो, असे भरपूर ते आमदार असतानासुद्धा आणि मोमेडियन समाजाचं बी प्रभुत्व त्यांच्यावरती आहे. जातीवाद त्यांनी काही आतापर्यंत असं केलेला नाही. एकंदरीत आपण आता दुसरे जे आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही काय सांगाल, येणाऱ्या खासदारकीमध्ये कोणाला पसंती आपण करणार? हर्षवर्धन दादाला. हर्षवर्धन जाधव. अजून बस एकच. तुम्ही काय सांगाल, येणाऱ्या निवडणूक आहे, खासदार कसा असायला पाहिजे? खैरे साहेब. खैरे साहेबांना पसंती करणार. का पसंती करणार? चांगली माणसं. काय केलं त्यांनी तुमच्या? विकास केला होता. हां, विकास केला होता कन्नडचा. विकास काय विकास केलेला आहे? रोड बनवले होते. रोडची मंजुरी आणली. कोणत्या गावाचं आहे? हे कन्नड. तुम्ही कन्नडचे रोड त्यांनी बनवलेले असं तुमचं मत आहे? विकास कामं त्यांनी केलेले असं तुमचं मत आहे? एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणी दुसरेही आहे, त्यांचीही जाणून घेऊया. काय सांगाल, खासदारकीमध्ये कोणाचा कल कोणाकडे आहे? लोकसभेचा कल हर्षवर्धन दादा. हर्षवर्धन जाधव. का असं वाटतं तुम्हाला? का म्हणजे लोक आता सध्या समजा गरम पंचायत सेपरेट सुद्धा राजीनामा देऊ शकत नाही. त्या मात्र आमदारकीचा राजीनामा दिला. 1.5 वर्ष आमदारकी बाकी असताना आता तुम्ही सांगा, गरम पंचायत आता शिपाई बी नाही सोडू शकत. होणार आहे का? समाजाकरता तो माणूस उद्ध्वस्त झाला, पुरं घर बरबाद झालं. माझं तसा माणूस पाहिजे. एकंदरीत त्याच याच्यामध्ये रिंगणामध्ये विनोद पाटील यांचंही नाव आहे. मराठा समाजामध्ये नाही, आता भरपूर येतील, पण जेव्हा समाजाला गरज तेव्हा कोणी ते साथ दिली ना. काय सांगाल, येणारी लोकसभा निवडणूक आहे, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मते कोण विजयी व्हायला पाहिजेत? कोण तुमच्या मताने व्हायला पाहिजे? निवडणुकीचा कौल हा बाजूलाच आहे साहेब, पण माझ्या ज्या गावाच्या रस्त्याला जे गावं लागतात, कळंकी असेल, कोळवडी असेल, जांभडी असेल, मुंडवाडी असेल, या गावांनी आज ADM साहेबाला निवेदन देऊन जोपर्यंत आमच्या रस्त्याचा विषय मार्गी लागत नाही, आणि कळंकी गावाचा विशेष म्हणजे कळंकी हे चारही बाजूना वन विभागाच्या अंतर्गत आलेलं गाव आहे. या वन विभागाच्या अंतर्गत आलेल्या गावामुळं हे प्रत्येक योजनेला हे वन विभाग हे अडचण देत आहे. कोणतीही योजना आली तर वन विभागाच्या परवानगीमुळं प्रत्येक योजना थांबत आहे. आणि माझी जलजीवन योजना, माझं गाव आज पाण्यापासून वंचित आहे. आज शालेय विद्यार्थी लांब जाऊन आणि पाणी आणतं आहे. शासनानं योजना तर मंजूर करून दिली, पण या शासकीय यंत्रणेनुसार वन विभाग असेल यांच्या परवानगीमुळं माझी जलजीवन योजना ही थांबली आहे. आणि जलजीवन योजना ही जर माझी कंप्लीट झाली वन विभागाच्या परवानगीमुळं, तर माझ्या गावात अवघ्या 15 दिवसात गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करणार आहे की कोणाला कौल द्यायचं आणि कोणाला विजयी करायचं. तोपर्यंत आम्ही आमच्या गावानं बहिष्कार टाकला आहे. त्याच्यामुळं आज नाही सांगू शकत का आम्ही कोणाचं काम करणार आणि कोणाला विजयी करणार. एकंदरीत आपल्या गावाने बहिष्कार टाकला आहे मतावर. हो. कोणतं गाव सांगितलं आपण? कळंकी. काय सांगितलं आहे निवेदनामध्ये? निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की आमचा जो रस्ता आहे हा जवळपास 10 वर्षापासून आम्ही गुडघ्या इतक्या खड्ड्यातून येतो आहे आणि जातो आहे. असेल मागचे आमदार झाले असेल, खासदार झाले असेल, या कोणीही लोकप्रतिनिधीने आमच्या या सरकारला लक्ष न दिल्यामुळं आज आम्ही या यातना भोगतो आहे. आणि या यातना भोगून आज या रोडला जे गावं लागत आहे त्यांनी सर्वांनीच आज बहिष्काराचा निर्णय घेऊन आम्ही ADM साहेबाला निवेदन पण दिलं आहे. त्याच्यामुळं आज लोकसभेला मतदान करण्याचा हा विषयच येत नाही आहे. आपण जे निवेदन दिलेलं आहे ते हे निवेदनाची कॉपी आहे. यामध्ये आपल्या गावाने बहिष्कार टाकण्यात आलेला आहे असं लिहिलेलं आहे. नुसतं कळंकी गावानंच नाही साहेब, कळंकी, कोळवाडी, जेऊर, तांदूळवाडी, जांभडी, मुंडवाडी इतपत गावांनी निवेदन दिलेलं आहे. यांच्या नावं पण आहे या निवेदनामध्ये. सर्वच गावांनी बहिष्कार टाकलेला आहे. जोपर्यंत आमचा रस्त्याचा आणि वन विभागाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्याच्यामुळं कौल हा विषयच बाजूला आहे आमचावाला. सध्या तर कोणीच नाही आहे सर, कारण जे आता रनिंग जे होते इम्तियाज जलील साहेब, तर यांच्याकडे आम्ही अण्णाभाऊ साठे स्मारकसाठी सुशोभीकरण निधीसाठी 1.5 महिना आम्ही त्यांच्याकडे चक्कर मारली, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. तर त्यामुळे आम्हाला नाही वाटत आता सध्या जे सत्तेमध्ये राहून गेलेले लोक आहेत, खासदार आहेत, तर हे यावा परत. तर नवीन चेहरा हा आला पाहिजे, जो की नवीन चेहरा कसा असायला पाहिजे? एज्युकेटेड पाहिजे आणि लोकांचे जे प्रश्न असेल ते लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावले पाहिजे. नुसते या चक्रा मारा असं नको आहे.
लोकांचे कामं एकंदरीत प्रश्न सुटायला पाहिजेत असे एकंदरीत खासदार हवा आहे. जसं की आपण बघायला गेलो तर आपण लोकसभेमध्ये आवाज लोकसभेचा कोल मतदारांचा या विशेष कार्यक्रमामध्ये लोकांचे मतं आपण जाणून घेतला. या लोकांच्या मतांमध्ये आपल्याला एकच जाणवलं की मुस्लिम बहुल एरियामध्ये आपण जसं की मुस्लिम बहुल एरियामध्येही गेलो तर त्या ठिकाणी मुस्लिम बहुल एरियामध्ये खास करून इम्तियाज जलील यांचीच पसंती त्यांच्याकडनं राहिली. परंतु एकंदरीत आपण दुसरी हिंदू बहुल एरियाकडेही गेलो तर त्या ठिकाणी थोडासा मतभेद खासदारांसंदर्भातला राहिला. कोणी चंद्रकांत खैरे सांगितले, कोणी हर्षवर्धन जाधवही सांगितले आणि एकंदरीत काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिल्या जाणार आहे असंही सांगितलं. तर मी रवींद्र खरात, न्यूज अनकटसाठी, छत्रपती संभाजीनगर.